मंडळ कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर जेव्हापासून मी आदित्यला वरचा आहार द्यायला स्टार्ट केलेला आहे तर तेव्हापासून बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत आहे की आदित्यचं दिवसभराचं रुटीन काय आहे ते आमच्यासोबत शेअर करा. तर त्याच रिक्वेस्टनुसार आजच्या व्हिडिओमध्ये मी त्याचं संपूर्ण दिवसाचं रुटीन शेअर केलेलं आहे. हा जो व्हिडिओ आहे हा 5 फेब्रुवारीला म्हणजे ज्या दिवशी आदित्यला 7 महिने पूर्ण झाले तर त्या दिवशी मी रेकॉर्ड केलेला आहे, जो मी आता तुमच्यासोबत शेअर करते आहे. अर्थातच मला जसं जमेल ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने मी हे रेकॉर्ड केलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं जजमेंट न करता किंवा कंपॅरिझन न करता हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि तुम्हाला कसा वाटला हे सांगा. आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. जनरली आदित्यचं उठण्याचं जे टायमिंग आहे हे 7 ते 7:30च्या दरम्यान आहे. अराउंड 6:30 वाजता मी त्याला दूध दिलेलं असतं आणि त्यानंतर थोडीशी गुंगी त्याला येते आणि मी उठल्यानंतर एक 15-20 मिनिटांनी तो लगेच जागा होतो. उठल्याबरोबर मी त्याचा डायपर चेंज करते आणि तुम्ही ते पाहू शकता त्याला उठायची एवढी घाई झालेली असते की कधी एकदा उठून सगळ्या गोष्टी इकडे तिकडे बघेन असं झालेलं असतं. त्यानंतर मी त्याला थोडंसं घेते, झोपेतून थोडा जागा करते आणि खाली आणून इथे इलेक्ट्रिक स्विंगमध्ये ठेवते, कारण या दरम्यान मला अद्वैतचा आणि अद्वैतच्या पप्पांचा टिफिन रेडी करायचा असतो. सकाळची कामं आवरायची असतात आणि प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये बिझी असतो. अद्वैत इथे त्याचा स्कूलसाठी रेडी होत असतो आणि आमची जी काही धावपळ आहे ही ते बघत व्यवस्थित खेळत तो अगदी आरामामध्ये 1 तास इथे बसतो. 8:30 पर्यंत तो इथे बसतो. 8:30ला अद्वैत आणि अद्वैतचे पप्पा जातात. ज्या दिवशी अद्वैतचे पप्पा नसतात तर त्या दिवशी मला अद्वैतला स्कूलला सोडायला जायचं असतं आणि त्यावेळी मी आदित्यला सुद्धा बरोबर घेऊन जाते. पण ज्या दिवशी ते जातात तर त्यावेळी नंतर मी छान असा चहा घेते, नाश्ता करून घेते. तोपर्यंत आदित्य अगदी व्यवस्थित बसतो. हा त्याचा पॉटीचा टाईम असतो. त्यानंतर मी परत एकदा त्याचं डायपर चेंज करते आणि थोडंसं पोट रिकामं झालेलं असतं, त्यामुळे त्याला आता दूध पाहिजे असतं आणि शिवाय त्याला आता झोपसुद्धा आलेली असते. त्यानंतर मी छान असं त्याला ब्रेस्ट फिडिंग करते. 15-20 मिनिट ब्रेस्ट फिडिंग घेतल्यानंतर तो परत झोपी जातो. ही त्याची पहिली नॅप असते की जी थोडीशी मोठी असते. म्हणजे जनरली तो 2 तासापर्यंत 1.5 तासापर्यंत इथे झोपतो. 11:30 पर्यंत ऑलमोस्ट तो झोपलेला असतो. या दरम्यान माझी घरातली सगळी जी काही सकाळची कामं आहेत ही आवरून होतात. तो एकदा उठला की थोड्या वेळ मग त्याला हवा असेल तर ब्रेस्ट फिडिंग घेतो, तो नसेल तरी तो छान असा खेळत बसतो. त्याच्या मूडनुसार इथे मी त्याला फिडिंग करते आणि तो जोपर्यंत खेळतो आहे तोपर्यंत मी त्याच्यासाठी इथे खाऊ बनवते किंवा जे काही त्याचा आता सॉलिड फूड स्टार्ट झालेलं आहे तर त्यानुसार मी त्याला इथे खायला बनवत असते. मला आता किचनमधून त्याला व्यवस्थित पाहता यावे यासाठी मी त्याला मॅटवरती ही प्लेमॅट जिम जी आहे ही लावून देते किंवा इतर ज्या काही गोष्टी आहे मॅटवरती ठेवते. तो तिथे छान असा खेळत बसतो. आज मी त्याच्यासाठी बनवलेली आहे ही रव्याची खीर, ज्यामध्ये मी थोडासा बनानासुद्धा स्वीटनेससाठी ॲड केलेला आहे. हल्ली मी त्याला रोज वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करत असते. बऱ्याचशा रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करणं सुद्धा राहून गेलेलं आहे, कारण वेगवेगळे व्हिडिओजसुद्धा येत आहेत आणि सगळे व्हिडिओज मला एडिट करणं, एका दिवशी 1-2 व्हिडिओज पोस्ट करणं हे जमत नाही. एक व्हिडिओ मॅक्झिमम मी माझ्या या सगळ्या रुटीनमधून पोस्ट करू शकते. तर साधारणतः 12च्या दरम्यान त्याचा हा खाऊ होतो, जो त्याचा फर्स्ट लंच असतो. त्यानंतर त्याची थोडीशी एनर्जी वाढते आणि ऑलमोस्ट मी डेली हे ऑब्झर्व करते की खाऊ खाऊन झाल्यानंतर त्याला लगेच झोप येते. कदाचित हे जे काही खाल्लेलं आहे यामुळे त्याला थोडंसं हेवी फील होतं आणि अगदी थोडंसं म्हणजे झोप येईपर्यंत ब्रेस्ट फिडिंग घेतो तो आणि लगेचच झोपी जातो. तर ही त्याची असते सेकंड नॅप, जी अराउंड 20 ते 30 मिनिट असते. खूप जास्त वेळ या दरम्यान तो नाही झोपत, लगेचच तो जागा होतो. आता यावेळी जेव्हा तो खाऊ खातो तर त्यानंतर मी त्याला पाणी दिलेलं नसतं, त्यामुळे उठल्याबरोबर नंतर मी त्याला लगेचच पाणी देते. पाणी मी नेहमी त्याला कोमट देते आणि याच पद्धतीने ग्लासने तो पाणी पितो. नाही त्याने पिलं तर मी चमच्याने सुद्धा पाणी देते. त्यानंतर असतो तो आमचा फन टाइम, जो आमच्या दोघांचा सुद्धा खूप जास्त फेवरेट आहे, कारण माझी सुद्धा या दरम्यान सगळी घरातली कामं झालेली असतात. 1-2 व्हिडिओज आहेत तर ते शूट करून झालेले असतात आणि अशा वेळी मी सुद्धा फ्री असते आणि तोही उठल्यामुळे अगदी फ्रेश असतो. त्यामुळे आम्ही इथे खूप वेगवेगळ्या गोष्टी करत असतो, गाणी म्हणत असतो किंवा मी त्याच्यासोबत रीडिंग करते, त्याच्या टॉईजसोबत खेळते किंवा आणखी त्याला जे काही खेळायचं आहे त्याचा जसा इंटरेस्ट आहे तर त्यानुसार आम्ही खेळत असतो. मोस्टली या दरम्यान आमचं हे पिकअप बुक जे आहे हे एकदा तरी या दरम्यान रीड करून होतं आणि तो खूप जास्त एन्जॉय करतो. आता हे जे पूर्ण रुटीन आहे हे वीकडेजचं आहे, ज्यामध्ये आम्ही दोघंच दिवसभर असतो, त्यामुळे आम्हाला खूप जास्त कोणाचा डिस्टर्ब नसतो. पण विकेंडला मात्र अद्वैत आणि अद्वैतचे पप्पा घरी असतात आणि अशा दरम्यान वेगवेगळे प्लान्स असतात, थोडंसं उठणं लेट होतं, वेगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर हे जे रुटीन आहे हे थोडंसं डिस्टर्ब होतं. पण वीकडेजला ऑलमोस्ट याच वेळेमध्ये याच सगळ्या गोष्टी होतात आणि याच पद्धतीने माझं सुद्धा रुटीन हे चालू असतं. आता त्यानंतर थोडंसं खेळून झालं की तोही दमतो आणि मग आता वेळ असते त्याच्या मालिशची किंवा मसाजची. अराउंड 2 वाजता मी त्याला मालिश करते, कारण 3:30 वाजता मला परत अद्वैतला आणायला जायचं असतं. शिवाय आमच्याकडे भरपूर थंडी आहे, या दरम्यान टेम्परेचर सुद्धा थोडंसं नॉर्मल झालेलं असतं आणि म्हणून मी त्याला छान असा मसाज करते आणि मसाज नंतर त्याची आंघोळ सुद्धा होते. शिवाय आता त्याचे जे काही माइलस्टोन्स आहेत तर ते सुद्धा या दरम्यान आम्ही प्रॅक्टिस करतो किंवा त्याची जी काही ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्या मी त्याच्याकडून करून घेत असते. तो खूप जास्त मसाज या दरम्यान एन्जॉय करतो आहे किंवा त्याला छान थोडंसं रिलॅक्स वाटतं, थोडंसं ॲक्टिव्ह तो फील करतो आणि त्यानंतर मग एक अर्धा तासांनी
मी त्याला आंघोळ घालते. म्हणजे हे मसाज नंतर थोडेसे एक्सरसाइजेस ॲक्टिव्हिटीज करेपर्यंत अर्धा तास जातो आणि मग मी त्याला आंघोळ घालते. आता डेली आंघोळ घालतेच असं नाही. ज्या दिवशी टेम्परेचर खूप डाऊन असतं, खूप जास्त थंडी असते, तर त्या दिवशी एखाद्या वेळेस स्किपसुद्धा करते. ज्या दिवशी त्याला आंघोळ घालत नाही त्या दिवशी फक्त पुसून घेते आणि मॉइश्चरायझरनी मसाज करते. तर आज त्याला छान आंघोळ घातलेली आहे, त्यालाही थोडंसं फ्रेश वाटतं, नवीन कपडे घातलेले आहेत आणि मग मी त्याचे केससुद्धा विंचरते. केस ओले झालेले आहेत हे छान असे पुसून घेते. पुढे हीटरही लावलेला असतो त्यामुळे त्याला खूप जास्त थंडी वाजत नाही. त्याला नंतर मी गरम कपडे घातलेले आहेत. आता छान मसाज आणि आंघोळ झाल्यानंतर त्याला थोडीशी झोप आलेली असते, त्यामुळे अगदी थोडंसं ब्रेस्ट मिल्क घेऊन तो झोपी जातो. आता ही जी झोप आहे ही खूप जास्त वेळ नसते, साधारणतः 2:45ला तो झोपी जातो आणि 2:15 वाजेपर्यंत मी त्याला परत उठवते किंवा तो उठतो सुद्धा, कारण आम्हाला परत अद्वैतला स्कूलमध्ये पिक करायला जायचं असतं. बाहेर वातावरण कसंही असो, कितीही पाऊस असो, स्नो असो किंवा ऊन वारा कसंही असो, या दरम्यान मी आदित्यला डेली बाहेर काढते आणि यावेळेस 1 तास आम्ही बाहेर असतो. या दरम्यान ज्या काही घरामधल्या संपलेल्या गोष्टी आहेत, दूध वगैरे भाजी असेल तर ते आम्ही आणायला जातो. आज इथे एक पार्सल कलेक्ट करायला मी आलेले आहे. जे पार्सल होतं फीडिंग बोल वगैरे जे मी तुमच्यासोबत या अगोदर शेअर केलेलं आहे, तर ते पार्सल घेतलेलं आहे. इतरही काही लागणाऱ्या गोष्टी घेतल्या आणि मग त्यानंतर आम्ही घरी येतो. तर हा जो 1 तास असतो हा कंपल्सरी रोज आदित्य बाहेर फिरतो किंवा आम्ही त्याला बाहेर फिरवतो आणि आल्यानंतर मग अद्वैत सुद्धा फ्रेश होतो आणि दोघांचाही आता स्नॅक टाइम असतो. आता या दरम्यान आदित्यला मी इथे जो नवीन आणलेला जो फीडिंग बोल आहे सिलिकॉनचा, तर तो मी दिलेला आहे. त्याचं उद्घाटन इथे झालेलं आहे. अवोकाडो प्युरी त्याला दिलेली आहे. हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर केलेला आहे की त्यांनी कशा पद्धतीने मेस केलेली आहे किंवा कशा पद्धतीने हे खाल्लेलं आहे. तर इथे त्याचा स्नॅक टाईम होतो. अद्वैतसुद्धा त्याचंही खाऊन होतं आणि ऑलमोस्ट 6:30पर्यंत त्याचे पप्पासुद्धा घरी येतात. एकदा त्याचे पप्पा घरी आले की आदित्यला मी त्याच्या पप्पांकडे देते. अद्वैत, आदित्य आणि त्याचे पप्पा छान इथे खेळतात, तोपर्यंत माझा डिनर होतो. म्हणजे जे काही जेवण बनवायचं आहे ते होतं आणि मग त्यानंतर अद्वैतसुद्धा थोडासा दमतो आणि मग अद्वैतचा इथे स्टडी टाईम असतो. त्यावेळी मी अद्वैतसोबत बसलेले असते, सोबत आदित्यला सुद्धा घेते आणि अद्वैत जेव्हा रीडिंग करत असतो, रायटिंग करत असतो, तर आदित्यसुद्धा त्याला खूप छान ऑब्झर्व करतो, खूप छान त्याला बघत असतो आणि त्याचे जे काही बुक्स आहे, नोटबुक्स आहे, त्याला टच करणं किंवा ते हातामध्ये घेणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत चालू असतात. तर तुम्ही ते पाहू शकता आदित्य किती छान त्याला ऑब्झर्व करतो आहे किंवा त्याच्यासोबत हे रीडिंग करण्यासाठी थोडासा इन्स्पायर होतो आहे. त्यानंतर मग आम्ही इथे डिनर करतो आणि मग शेवटी मल्टीविटॅमिन मी त्याला देते. हे आदित्यचं मल्टीविटॅमिन आहे. अद्वैतसुद्धा त्याच्या सॉफ्टीज मल्टीविटॅमिनच्या खातो आहे. तर दोघांनाही मल्टीविटॅमिन देऊन झालं की त्यानंतर आम्ही झोपायला जातो. साधारणतः 8:30 ते 9च्या दरम्यान आम्ही झोपायला कंपल्सरी जातो, कारण अद्वैतला सुद्धा सकाळी लवकर उठायचं असतं आणि आदित्यसुद्धा थोडासा इरिटेट झालेला असतो. बेडवरती गेल्यानंतर परत थोड्याशा गप्पा मारण्यामध्ये, बोलण्यामध्ये 10 ते 15 मिनिट जातात आणि त्यानंतर छान दूध पिऊन आदित्य हा 9 ते 9:15च्या दरम्यान झोपी जातो. रात्री तो 2-3 वेळा फिडिंगसाठी उठतो आणि डायरेक्टली 7:30 वाजता परत दुसरा दिवस सुरू होतो. तर अशा प्रकारे काही असतं आदित्यचं रुटीन. तुम्हाला कसं वाटलं हे जरूर सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.